अचानक प्लॅन झालेला चांगला असतो. गुड मॉर्निंग. सो आज आम्ही जातोय वरद विनायक महडमध्ये, जे खोपोली स्टेशन पासून जवळ आहे. खूप वर्षानंतर चाललोय. सो बघूया काय चेंजेस झाले तिथे वगैरे. लेट्स सी. आता गर्दी किती आहे ट्रेन मध्ये काहीच माहिती नाही. आता नसावी गर्दी, बरं होईल. फायनली पोचलो खोपोलीला. किती वाजले आता? 10:15 वाजले पोचायला. 7:50ची ट्रेन पकडलेली. आणि आता इथून बघतोय काय ऑप्शन मिळतोय. लेट्स सी. खोपोली स्टेशनच्या बाहेर पडल्यावरच राईट साईडलाच ऑटो स्टँड आहे. सो आता खोपोली स्टेशनवरून ऑटो केली आहे डायरेक्ट, विथ चार्ज 150. जर शेअरिंगमध्ये कोण असेल तरी सुद्धा यू कॅन गो, पण आता आम्ही दोघीच आहे, मग आम्ही डायरेक्ट जातोय. बघूया, पोचू आता थोड्या वेळात. हेच आहे ते तळं जिथे श्री गणरायांची मूर्ती वरद नावाच्या एका भक्ताला मिळाली होती, आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्राचं नाव पडलं वरद विनायक. एवढा प्रवास केला छान. इथे आल्यावर एकदम सुंदर वाटलं, शांत. जेवढा थकवा आलेला तेवढा निघून गेला. आम्ही इथे अगोदर पण यायचो, पण थोडं मध्ये बराच गॅप पडला. बरेच वर्षांनी आलो, पण इथे आल्यावर आम्हाला बरं वाटतं. आम्ही दोघी जणी नेहमी येतो असं अधूनमधून. असं खूप छान वाटतं इथे आल्यावरती. इतकं सुंदर आहे ना, शांत, मस्त वाटतं. तुम्ही कधीतरी या नक्की. हे आहेत वरद विनायक मंदिराच्या दर्शनाचे टायमिंग्स. मंदिराच्या आवारात अन्नछत्र, धर्मशाळा तसेच भक्तनिवासाची सुद्धा व्यवस्था आहे. भक्तनिवासाच्या बाजूलाच हे एक छोटंसं दत्त मंदिर होतं. तिथेही आम्ही दर्शन घेतलं. मंदिराच्या बाजूलाच गावदेवीचं एक छोटंसं मंदिर आहे. तिथेही तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय. छान, मस्त, शांत वाटलं. म्हटलं काहीतरी खाल्लं नव्हतं सकाळपासून, आता थोडं काहीतरी खाऊया. चहा आणि गरमागरम कांदा भजी घेतली आहे. मस्त, एकदम गरम आहे. कुरकुरीत भजी आहेत, कांदा भजी. आम्ही खाणार आणि थोडं नंतर फिरणार. ओके. सो आता गणपती बाप्पाचं दर्शन करून, थोडंसं खाऊन पिऊन, मार्केट फिरून आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. आता बघतो आता इथे पुढे काय ऑटो वगैरे मिळते का, आणि तिथून मग ऑटो किंवा काही ट्रान्सपोर्टेशन मिळेल त्याने स्टेशनला, आणि मग स्टेशनवरून ट्रेनने घरी. सो खूप छान होती ही ट्रिप. मम्मी, तुला काय बोलायचं आहे? खूप सुंदर वाटलं, शांत वाटलं, बरं वाटलं. बरेच दिवसांनी आलो. असं मध्ये कधीतरी परत यायला हवं, आणि येणार आम्ही. आम्हाला आवडते. नक्की नक्की येऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया.